शून्य मुद्रा. मध्यमा दुमडून अंगठ्यासारख्या खालच्या या गादीसारख्या भागावर ठेवायचे. दोन्ही सगळी बोटं आपली सरळ राहतील. अंगठ्याचा दाब मधल्या पेरावर आला पाहिजे. ही झाली शून्य मुद्रा. कानाचं दुखणं सुरू झालं तर लगेचच ही मुद्रा केली तर त्याच्यापासून चांगला आराम मिळतो. कानामध्ये आवाज येणं किंवा ट्रॅव्हल सिकनेस याच्यामध्ये ही मुद्रा केली तरी सुद्धा आपल्याला त्याच्यापासून फायदा होतो. या मुद्रेबरोबर वायू मुद्रा अर्धा तास केली तर कानाचं दुखणं कमी होतं. आता ज्या वेळेला आपण विमान प्रवास करतो त्यावेळेला आकाश मुद्रा आणि शून्य मुद्रा या दोन्ही अल्टरनेटिव्हली आपल्याला केल्या तर चांगला फायदा होतो. कारण आकाश मुद्रेमुळे व्हॅक्यूम निर्माण होते, म्हणजे पोकळी निर्माण होते आणि कानामध्ये बसलेला दडा असतो तो मोकळा होतो. आणि शून्य मुद्रेमुळे कॉन्ट्रॅक्शन होतं. त्यामुळे कॉन्ट्रॅक्शन आणि एक्सपान्शन असं दोन्ही झाल्यानंतर कानातला दडा बसतो, थांबतो. ही मुद्रा साधारणपणे आकाश मुद्रेसारखीच 10 मिनिटं एका वेळेला किंवा 20 मिनिटं रोजच्या व्यवहारामध्ये. कानाने ऐकू कमी येत असेल तर त्याच्यासाठी ज्यावेळेला आपण ही मुद्रा करतो त्यावेळेला ती 20 मिनिटं करणं आवश्यक असतं. एवढा वेळ बसता येणं शक्य नसेल तर 10 मिनिटं करावी. आणि एकदा आकाश मुद्रा 10 मिनिटं आणि एकदा शून्य मुद्रा 10 मिनिटं अशी एकमेकाला पूरक अशी ही जर मुद्रा केली, याचा जर सराव केला तर त्याचा कानाच्या विकारांसाठी चांगला उपयोग होतो. त्याच्याचबरोबर अर्धा तास आपण म्हटलंय की दुखण्याच्या सुरुवातीला आपण वायुमुद्रेचाही त्याच्याबरोबर सराव करायला पाहिजे. वायुमुद्रा मात्र आपल्याला त्याबरोबर अर्धा तास करावी लागते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं दुखणं जे असतं, अदरवाईज कानाच्या दुखण्यामुळे वायुमुद्रेचा उपयोग होत नसतो, परंतु आकाश आणि शून्य मुद्रेच्या बरोबर कानाची मुद्रा वायुमुद्रा केली तर त्याला कानाच्या दुखण्यासाठी चांगला उपयोग होतो.